महायुतीचे उमेदवार नामदार नारायण राणे खासदार होताच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास गंगा गतिमान होईल. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचा विश्वास. काँग्रेसच्या प्रचाराला या देशातील कोणताही मतदार बळी पडणार नाही. देशाला 2047 पर्यंत आर्थिक सुबत्ता आणि महासत्ता घडवायचं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारसंघामध्ये वेगळाच उत्साह आहे. मजबूत सरकार जे देशाचा विकास करते असे सरकार जर देशात असेल आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसारखा दमदार खासदार इथून त्यांच्यासोबत असेल तर या मतदारसंघात विकासाची गंगा गतिमान होईल. विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी बाकावरच मोदींसोबत काम करणारा आपला खासदार येथील जनता निवडून देईल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी व्यक्त केला. कणकवली येथील प्रहार भवनमध्ये महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार बाळ माने, जिल्हा बँक अध्यक्ष मनीषा दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिद नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आगरे, आरपीआयचे रमाकांत जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, रुपेश पावसकर, भाजपाचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, राष्ट्रवादीचे सावळाराम अनावकर गुरुजी, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, भाजप प्रदेश अध्यक्ष प्रज्ञा ढवण, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ कोरगावकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अमोल तेली, नासिर काजी, शिवसेना तालुका प्रमुख भूषण परुळेकर, MM सावंत तसेच जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पुढे श्री तावडे म्हणाले, ज्या काँग्रेसने 80 वेळा घटना बदलली, ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारामधून तिकीट देऊन पाडले, त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातील कोणताही मतदार बळी पडणार नाही. आम्ही 400 पारची घोषणा करतो कारण देशाला विकसित देश करायचे आहे. देशाला 2047 पर्यंत एक वेगळ्या स्थानावर न्यायचे आहे. देशातील गरीब, दलित, वंचित अशा सर्व समाजाला एकत्रित पुढे घेऊन जाण्यासाठी 400 पारचा आकडा आम्हाला पूर्ण करायचा आहे, असे ते म्हणाले. पुढील 5 वर्षाच्या कालावधीत गरीब, शेतकरी, युवक, महिला अशा सर्व स्तरावर मोठे काम करत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे आहे. स्पेसमध्ये अंतराळात जाण्याबाबतच्या गोष्टी पूर्ण करावयाच्या आहे. भ्रष्टाचार विरहित सरकार आम्ही दिले. विशेष म्हणजे सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. असे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. भ्रष्टाचार मुक्त सरकार पुढील 5 वर्षे आम्ही देऊ असा विश्वास देतो, असेही श्री तावडे म्हणाले. काँग्रेसने 80 वेळा घटना बदलली, ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट देऊन पाडलं, त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही. आम्ही 400 पारची घोषणा करतो कारण देशाला विकसित करायचं आहे. देशाला पुढच्या 2047ला 100 वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्तरावर पोहोचत, त्यामध्ये गरीब, दलित, वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी 400 पारचा आकडा आम्हाला पूर्ण करायचा. चला काय विचारा. माननीय नारायण राणे साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रत्नागिरी सिंधुदुर्गमधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला. कारण एक मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल ते राणे साहेबांसारखा
एक दमदार खासदार जर इथून त्यांच्या सोबत असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विकासाची गंगा गतीने वाहेल. विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या सोबत काम करणारा आपला खासदार असेल, जसं दंडोते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आली, अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येतील आम्हाला विश्वास आहे. हा कोणते मुद्दे घेऊन जात आहेत जनतेसमोर? मला वाटतं मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात केलेली कामं आणि येत्या पुढच्या वर्षात आम्ही काय कामं करणार आहोत, ती गरिबांसाठीची आहेत, शेतकऱ्यांसाठीची आहेत, युवकांसाठी, महिलांसाठी आहेत, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याबाबत आहेत, स्पेसमध्ये अंतराळात जाण्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत. मला वाटतं भ्रष्टाचार विरहित 10 वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं स्वच्छ सरकार मोदी साहेबांनी दिलं आणि पुढच्या 5 वर्षात त्याच पद्धतीचं सरकार आम्ही देऊ, हा विश्वास आम्ही जनतेला देतो. नंबर 1 निर्धार न्यूज, कणकवली.